नमस्कार। एचएम भारत न्यूज ब्रेकिंग न्यूज। गोंदिया के जिलाधिकारी डॉक्टर मंगेश गोंदवाले का नागरिकों से महत्वपूर्ण आह्वान। रिपोर्टर मुमताज अली सैयद, असिस्टेंट चीफ, एचएम भारत न्यूज। बढ़ते तापमान को लेकर प्रशासन अलर्ट। गोंदिया जिले में लगातार बढ़ते तापमान को देखते हुए जिलाधिकारी डॉक्टर मंगेश गोंदवाले ने नागरिकों से सतर्क रहने का आह्वान किया है। उन्होंने कहा कि तेज धूप और गर्मी के कारण विभिन्न बीमारियों का खतरा बढ़ सकता है, इसलिए सभी नागरिकों को अपने स्वास्थ्य की विशेष देखभाल करने की आवश्यकता है। क्या रखें सावधानी? दोपहर के समय अनावश्यक बाहर निकलने से बचें। पर्याप्त मात्रा में पानी पिएं। बच्चों एवं बुजुर्गों का विशेष ध्यान रखें। पशु पक्षियों का भी रखें ख्याल। जिलाधिकारी ने नागरिकों से अपील की है कि गर्मी के इस मौसम में पशु पक्षियों के लिए पानी और छांव की व्यवस्था करें ताकि उन्हें भी राहत मिल सके। स्वास्थ्य ही सुरक्षा है, लापरवाही बन सकती है खतरा। कृपया एचएम भारत न्यूज चॅनल को सबस्क्राइब करें, शेअर करें और बेल आइकन दबाना न भूलें। नमस्कार, मी डॉक्टर मंगेश गोंदावले, गोंदिया कलेक्टर। आपण सगळेजण जाणताच की सध्या उन्हाळ्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। उष्णता वाढल्यामुळे उष्माघाताचा परिणाम आपल्या शरीरावरतीच होऊ शकतो। यासाठी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे। तर त्यासाठी दुपारी उन्हाच्या वेळेत म्हणजे 12 ते 3 या वेळेत सहसा घराबाहेर न पडणे, या काळात शारीरिक कष्टाची कामे न करणे किंवा आपण बाहेर जर पडत असाल तर बाहेर पडताना डोक्यावर टोपी घालणे, एखादी पाण्याची बाटली बरोबर ठेवणे, यासारख्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे। आणि जर कधी कुठलेही सिम्पटम्स आपल्याला जाणवले तर आपण तात्काळ डॉक्टरकडे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। उष्माघाताचा दुष्परिणाम खूप वाईट होऊ शकतो, तर त्याच्यापासून प्रिकॉशन बाळगणे आणि त्याची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचं आहे। जसं माणसांना पाण्याची गरज आहे तसं पशुपक्ष्यांना देखील पाण्याची गरज आहे। तर त्यांच्यासाठीही जिथे जिथे शक्य असेल तिथे पाण्याची वाटी किंवा ग्लास असं काहीतरी ठेवणं गरजेचं आहे। जे आपले काही दाते आहेत जे बाहेरच्या लोकांसाठी पाण्याचे पाणपोई उपलब्ध करून देऊ शकतील, तर त्यांनाही मी आवाहन करतो सार्वजनिक ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात यावी। तसेच काही डोंट किंवा ज्या न करण्यासारख्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रोटीनयुक्त आहाराचा जास्त समावेश करणे किंवा चहा कॉफी सारखं पदार्थाचं किंवा कोल्ड्रिंकचं सेवन करणं, यासारख्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, जेणेकरून आपण उष्माघातापासून सेफ राहू शकतो।